लातूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव यांचा अनेक सदस्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात झाला प्रवेश। माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याची मतदारसंघात चर्चा। माधवराव जाधव हे 2019च्या विधानसभा निवडणुकीचा रथ ओढून तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचे विश्वासू खंदे समर्थक म्हणून नावारूपाला आले होते। बाबासाहेब पाटील यांच्या सोबत काम करत असताना खंडाळी सर्कल मधून त्यांनी निवडणूक लढवून लातूरच्या जिल्हा परिषद सदस्य पदावर मजल मारली होती। इतकेच नाही तर मिनी आमदार म्हणून माधवरावांना लोक बोलू लागले होते। 2024च्या विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वीच माधवराव जाधव यांनी चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून आमदारकी लढविण्यासाठी बार भरून तयारी ठेवली होती। तत्कालीन आमदार तथा विद्यमान सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या सोबत अगदी विश्वासाने काम करणारा व्यक्ती त्यांच्या विरोधात निवडणूक कसा लढवू शकेल या प्रश्नाने तालुक्याला वेड लावले होते। काहींनी तर बाबासाहेब पाटील यांचीच खेळी आहे असे सुद्धा म्हटले। परंतु माधवरावांनी नुसती तयारीच ठेवली नव्हती, तर त्यांनी 2024ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढविली। निवडणुकीच्या प्रचार काळात त्यांनी ना आजी ना माजी, माधव जाधवच मारणार बाजी अशा प्रचाराच्या ब्रीद वाक्याने मतदारसंघात चांगली हवाच केली होती। मात्र त्यांना अल्पशा मतातच आपला बोऱ्या बिस्तर गुंडाळावा लागला। त्यानंतर आता माधवराव जाधव यांनी काल मुंबईतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात इमरोज पटवेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्यामदेव कत्ते, शिवशंकर आगलावे, गिरीधर पौळ, नवनाथ जाधव, बालाजी सोनवणे व इतर समर्थकांसह शरदचंद्र पवार व प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार शशिकांत शिंदे, बसवराज पाटील नागराळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, सोमेश्वर कदम, निळकंठ मिरकले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने आगामी काळातील पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री विनायकराव पाटील यांची मोर्चे बांधणी सुरू झाली अशी अहमदपूर चाकूर मतदारसंघातील जनमानसात चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे। मग तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा नक्कीच कळवा कमेंट बॉक्स मध्ये। आवाज बहुजनांचा।